आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव शहरात संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नवी मुंबईत वाशी इथे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 1 किलोहून जास्त वजनाचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक। मुंबईतल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात NCPA इथे भारतातल्या सर्वात लांब सागरी पुलाचं दर्शन घडवणारं ट्रान्स हार्बर ट्रायम्फ द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स हे छायाचित्रांचं प्रदर्शन। रत्नागिरीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन। कात्रज इथल्या महावीर नगर इथे पुणे महापालिकेची परवानगी न घेता रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेच्या पथ विभागानं केला 9.5 लाखांचा दंड। भंडारा येथे कत्तलीकरता नेत असलेल्या जनावरांची वाहतूक करत असलेल्या ट्रकवर कारधा पोलिसांनी कारवाई करत 45 जनावरांची केली सुरक्षित सुटका। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी शिर्डी इथल्या श्री साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन। मुंबईमधल्या कुर्ला इथल्या काजूपाडा इथे ताबूत मिरवणूक काढून साजरा करण्यात आला मोहरमचा सण। वाशिम जिल्ह्यातल्या स्पार्क दिव्यांग समावेशन कार्यक्रमाची आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रतिनिधी रचना सिंग यांच्याकडून पाहणी। आषाढी एकादशी निमित्त नागपूरमधल्या निर्मल नगरीतल्या संत गजानन महाराज मंदिरातल्या विठ्ठल रखुमाई मंदिराला करण्यात आली 700 किलो फळांची सजावट। आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या महसूल कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन। विद्यार्थी तसंच ज्येष्ठ नागरिकांची कागदपत्रांच्या खोळंब्यामुळे गैरसोय।